मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का हो की मित्रांनो, बायकांना जेव्हा प्रेमामध्ये पडतात तेव्हा बायकांना कशा प्रकारे त्या वागायला सुरुवात करतात. म्हणजे मित्रांनो, बायकांना ना एखाद्या पुरुषावर, एखाद्या मुलग्यावर जेव्हा त्यांना प्रेम होतं तेव्हा म्हणजे मित्रांनो त्यानंतर ना ती बाई कसं वागते. म्हणजे मित्रांनो, तसं बघायला गेलं ना तर बायकांचे इशारे, मुलींचे इशारे मी या अगोदर पण तुम्हाला खूप वेळा तुम्हाला सांगितले असतील. पण मित्रांनो, आज ना ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना अशी दोन कामं मी तुम्हाला सांगणार आहे किंवा त्या दोन कामांना ना तुम्ही असे दोन इशारे असं पण तुम्ही बोलू शकता. म्हणजे मित्रांनो, ती दोन कामं ना जर एखादी बाई, एखादी मुलगी तुमच्या सोबत जर ती करत असेल तर मित्रांनो समजून जावा की त्या बाईचं तुमच्यावरती खूप जास्त प्रेम आहे. तिला तुम्ही ना खूप जास्त आवडता, ती तुमच्यावर पूर्णपणे फिदा आहे. म्हणजे जर तुम्ही ना थोडाफार जरी पुढाकार घेतलात तर ती बाई ना 100% तुम्हाला पटणार म्हणजे पटणार. कारण त्या बाईला ना तुम्ही आधीपासून आवडता, तिचं तुमच्यावर ना प्रेम आधीपासून आहे. तर मित्रांनो, ती दोन कामं ना आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यामुळे ना हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तर चला सुरुवात करूया आजच्या या धमाकेदार व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे किंवा जो पहिला इशारा आहे तर तो पहिला इशारा किंवा ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो त्या पुरुषाच्या ना आवडीनिवडीनुसार स्वतःमध्ये बदल करणं. काय बोललो मी? त्या पुरुषाच्या आवडीनिवडीनुसार स्वतःमध्ये बदल करणं. आता बघा मित्रांनो, जेव्हा एखादी बाई ना एखाद्या पुरुषाच्या, एखाद्या मुलग्याच्या प्रेमामध्ये पडते ना तेव्हा मित्रांनो ती बाई ना त्या पुरुषाच्या किंवा त्या मुलग्याच्या आवडीनिवडीनुसार स्वतःमध्ये बदल करते. जसं की फॉर एक्झाम्पल, त्या पुरुषाला ना जसे कपडे आवडतात तर तसे कपडे ना ती घालायला सुरुवात करते. त्या पुरुषाला ना जसे कपडे आवडत नाही तर तसे कपडे ना भले तिला आवडत असले तरी पण ती तसे कपडे ना अजिबात घालत नाही. त्या पुरुषाला ना जशी लोक आवडतात तर तशा लोकांसोबत ना ती बोलायला सुरुवात करते. त्या पुरुषाला ना जी लोक आवडत नाही तर त्या लोकांसोबत ना ती म्हणजे दुरावा करते. म्हणजे त्या लोकांसोबत ना ती बोलत नाही. म्हणजे मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं ना तर त्या पुरुषाला जे जे आवडतं तर मित्रांनो ते ना त्या बाईला पण आवडू लागतं. म्हणजे मित्रांनो, ती बाई ना त्या पुरुषाच्या आवडीनिवडीनुसार स्वतःमध्ये बदल करते. जसं की फॉर एक्झाम्पल, ते दोघं ना हॉटेलमध्ये काही ना काहीतरी खायला गेले आणि त्या बाईला ना समजा मित्रांनो बर्गर आवडतो आणि त्या पुरुषाला ना पिझ्झा आवडतो. आणि मित्रांनो, जर तो पुरुष ना असं बोलला की म्हणजे यार मला ना पिझ्झा खूप जास्त आवडतो, सो आपण पिझ्झा ऑर्डर करूयात का? सो मित्रांनो, असं बोलल्यावर ना भले त्या बाईला पिझ्झा आवडत नसला तरी ती बाई ना असं बोलणार की अरे वा, म्हणजे पिझ्झा ना मला सुद्धा खूप जास्त आवडतो, आपण दोघं ना पिझ्झाच ऑर्डर करूया, आपण दोघं ना पिझ्झाच खाऊया. असं ती बाई ना भले त्या बाईला पिझ्झा आवडत नसला तरी पण ती बाई ना असं दाखवणार की मला पण ना पिझ्झा खूप जास्त खायला आवडतो. असं मित्रांनो ती बाई ना त्या पुरुषाच्या आवडीनिवडीनुसार स्वतःमध्ये बदल करणार. तर मित्रांनो, असं जर होत असेल ना की जर एखादी बाई तुमच्या आवडीनिवडीनुसार स्वतःमध्ये बदल करते, तुम्हाला जे जे आवडतं ना तर ते ती करायला सुरुवात करते. म्हणजे मित्रांनो, असं जर होत असेल ना तर मित्रांनो समजून जावा की त्या बाईचं ना तुमच्यावरती खूप जास्त प्रेम आहे, तिला तुम्ही खूप जास्त आवडता. कारण मित्रांनो, बायकांना असं त्याच पुरुषासोबत असं वागतात जो पुरुष ना त्यांना आवडत असतो. नाहीतर मित्रांनो, बायकांना असं कोणत्या पण पुरुषाच्या नादाला लागून त्याच्या आवडीनिवडीनुसार स्वतःमध्ये बदल अजिबात करत नाही. तर मित्रांनो, हे ना पहिलं काम आहे. आता त्याच्यानंतर जे
दुसरं काम आहे. तर मित्रांनो ते दुसरं काम ना असं आहे मित्रांनो, की मित्रांनो त्या पुरुषाला ना जे जे खायला त्याला आवडतं तर ते ना स्वतःच्या हाताने बनवून त्याला खाऊ घालणं. काय बोललो मी? त्या पुरुषाला ना जे जे खायला आवडतं तर ते ना स्वतःच्या हाताने बनवून त्या पुरुषाला खाऊ घालणं. आता बघा मित्रांनो, जी बाई ना प्रेमात पडली आहे, ज्या बाईला ना एखादा पुरुष तिला खूप जास्त आवडतो, तर मित्रांनो ती बाई ना त्या पुरुषाच्या पसंती नापसंती ती जाणून घेते. म्हणजे त्या पुरुषाला ना खायला काय आवडतं, जसं की फॉर एक्झाम्पल ती बाई ना तुम्हाला विचारणार की काय रे तुला खायला जास्त काय आवडतं, आणि जर तुम्ही तिला असं बोललात ना की म्हणजे अहो मला ना पुरणपोळी, गुलाबजामुन असं म्हणजे मला खायला आवडतं, किंवा तुपातला शिरा ना मला खूप जास्त आवडतो, तर मित्रांनो असं बोलल्यावर ना ती बाई 2-3 दिवसाने तुम्हाला जे जे आवडतं ना म्हणजे मित्रांनो ते ना स्वतःच्या हाताने बनवणार आणि तुम्हाला ना खाऊ घालणार. तर मित्रांनो असं पण जर होत असेल ना की मित्रांनो जर एखादी बाई तुमच्या आवडत्या वस्तू ती स्वतःच्या हाताने बनवते आणि तुम्हाला खाऊ घालते, तर मित्रांनो त्याचा पण अर्थ ना असाच होतो की तिला तुम्ही खूप जास्त आवडता, तिचं तुमच्यावर ना खूप जास्त प्रेम आहे. कारण मित्रांनो बायकांना असं तेव्हाच करतात जेव्हा त्यांना एखादा पुरुष त्यांना आवडत असतो. नाही तर मित्रांनो बायकांना असं कोणत्या पण पुरुषासाठी आपल्या हाताने कोणती पण गोष्ट बनवून त्या पुरुषाला खाऊ घालायला अजिबात जात नाही. तर मित्रांनो हे काम ना तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो ही 2 कामं ना जर एखादी बाई, एखादी मुलगी तुमच्या सोबत जर ती कायमची करत असेल, तर मित्रांनो समजून जावा की ती बाई ना तुमच्यावरती खूप जास्त प्रेम करते, तिला तुम्ही ना खूप जास्त आवडता. तर मित्रांनो आशा करतो जे मी तुम्हाला सांगितलं ते सर्व काही तुम्हाला समजलं असेल. तर आपण भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.